नमस्कार मित्रांनो, मी आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यापैकीच एका सबस्क्रायबरचा अनुभव शेअर करणार आहे। जसं मी माझा अनुभव शेअर केलेला होता अहमदनगर या ठिकाणी माझ्यावर दरोडेखोरांनी जो आहे ते गाडीवरती जी दगडफेक वगैरे केली त्याबद्दलचा मी व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला होता। तोच व्हिडिओ पाहून आपल्या या सबस्क्रायबरनी त्यांचा देखील अनुभव शेअर केला। त्यांनी देखील सांगितलं की माझ्यासोबत हे घडलेलं आहे, तर कृपया तुम्ही आपल्या चॅनलच्या मेंबर्सला हे सांगा, त्यांच्यासोबत देखील घडू शकतं, त्यांना देखील अलर्ट करा, जेणेकरून लोकांचं मोठं नुकसान होणार नाही किंवा लोक जे आहेत ते वेडे बनणार नाहीत। असे लुटारे लोकांच्या जाळ्यामध्ये अडकून त्यांच्यासोबत काय घडलेलं होतं ती घटना मी इथे शेअर करणार आहे। त्यांनी जे ती मला कॉलवर ही घटना सांगितली आणि त्यांनी त्यांचं नाव मला गुपित ठेवायला सांगितलेलं आहे। तसंच तुमच्यासोबत देखील असं काही घडत असेल तर तुम्ही हा जो नंबर येतो त्यावरती मला कॉल करून किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज टाइप करून किंवा ऑडिओ पाठवून तुमच्यासोबत घडलेली घटना नक्कीच सांगू शकता। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया की आपल्या त्या फॅमिली मेंबर सबस्क्रायबर सोबत काय घडलेलं होतं। तर मित्रांनो, ही घटना आहे दक्षिण महाराष्ट्रातील। 4 मित्र जे आहेत ते फिरायला गेलेले होते ते लोक, तर त्यांचा पिकनिकचा लास्ट दिवस होता, तर त्यांनी ठरवलं चला आपला लास्ट दिवस आहे तर आज नाईट आऊट करूया, नाईट आऊट मारूया, आज लवकर झोपूया नको आणि उद्या पुढच्या दिवशी त्यांना दुपारी वगैरे निघायचं होतं। तर त्यांनी ठरवलं चला आपण लॉंग ड्राईव्हला जाऊया। गाडी घेऊन ते लोक गेलेले होते, त्यांना वेळ घालवायचा होता म्हणून ते एका ठिकाणी लॉंग ड्राईव्ह साठी गेले। बोलले चला तिकडे जाऊन आपण छानपैकी जेवून देखील येऊ आणि छान टाइमपास देखील आपला तिकडे होईल। ते एका ठिकाणी जाण्यासाठी त्यांनी मॅपवरती लोकेशन टाकलं। 2 मॅपनी रस्ते दाखवले, एक जो आहे तो हायवेचा रस्ता दाखवला आणि एक आतूनचा रस्ता दाखवला। हायवेचा जो रस्ता होता तो जो आहे तो थोडासा जास्त टाइम त्याला लागणार होता आणि जो आतून मॅप शॉर्टकट दाखवत होता तो थोडासा लवकर होता, परंतु ह्या लोकांनी जो लांबचा रस्ता आहे तो प्रिफर केला। ते बोलले चला आपल्याला तर टाइम पासच करायचं तर आपण जो आहे ते हायवेनी जाऊया। ते लोक तिकडून गेले, जिथे जायचं होतं तिथे पोहोचले, तिकडे टाइमपास हवा तेवढा केला। नंतर फारच जास्त उशीर व्हायला लागला, रात्रीचे 1-1:30 वाजत आले। तर त्यांच्यातीलच एक मित्र म्हणाला की चला आता आपल्याला जायला हवं, कारण की खूप उशीर झालाय, परत लवकर उद्या जे आहे ते उठून आपल्याला परत ड्रायव्हिंग करायची आहे, खूप जास्त मुंबईला परत यायचं आहे, खूप रनिंग आहे 500-600 किलोमीटरची, तर चला आपण जाऊया। तर मित्रांनो, रिटर्न जाताना ते हायवेनी न जाता जो एक शॉर्टकट रस्ता मॅप दाखवत होता त्याच्याने गेले। तिकडे त्यांची 10 मिनिटं काहीतरी वाचणार होती, त्यामुळे त्या 4 मित्रांनी ठरवलं की ह्यावेळी आपण जाताना आतल्या रस्त्याने जाऊया आणि हायवेवरती आपल्याला टोल देखील लागते। 50-60 किलोमीटरचा काहीतरी रस्ता होता आणि इकडनं तो कमी वेळामध्ये शॉर्टकट रस्ता दाखवत होता। नंतर त्या रस्त्यावर न जाता त्यांनी असं एक ऑब्झर्व केलं की ह्या रोडवरती गाड्या ज्या आहेत ते फार जास्त कमी आहेत परंतु क्वचित आहेत। काही 5-1 किलोमीटर पुढे आल्यानंतर त्यांनी अनुभवलं की बाबा गाड्या ज्या आहेत त्या आता नाच्या बरोबर झालेल्या आहेत, म्हणजे गाड्या आता दिसतच नाहीत आणि सोबतच रोडवरती कुठली घरं किंवा कुठला धाबा किंवा कुठलं काही असं दिसतच नाहीये। त्यांची संख्या देखील फार जास्त कमी झाली, 20 किलोमीटर झालेला असेल। नंतर त्यांना एक वळण मारायचं होतं, आतल्या साईडला लेफ्ट साईडचं वळण होतं, त्यांनी खास मेन्शन करून सांगितलं की लेफ्ट वळण होतं आणि त्या वळणावरतीच बरोबर एक धाबा होता आणि त्या धाब्याच्या बाहेर एक गाडी उभी होती। त्यांनी तिकडे ते लोक थांबले, तिकडनं त्यांनी एक पाण्याची बॉटल घेतली आणि तिकडे काम करणाऱ्या व्यक्तीला विचारलं की हा रस्ता बरोबर तिकडेच जातोय ना? तर त्यांनी सांगितलं हो, हा रस्ता बरोबर तिकडेच जातोय, परंतु ह्या वेळेला तुम्ही तिकडून का चाललेला आहात? तुम्ही त्या हायवेनीच जायला हवं होतं असं त्यांनी सांगितलं। तर ह्या लोकांनी सोबत एकमेकांसोबत डिस्कस केलं की तो व्यक्ती असा बोलतो आहे, परंतु ते बोलले की आता आपण रिटर्न तर नाही जाऊ शकत, आपण अर्ध्यापेक्षा जास्त आलेलो आहोत, आता रिटर्न फिरून जायला आपल्याला अजून जास्त टाइम लागेल। एक काम करूया, आपण इकडनंच हळूहळू जाऊया। तर जसे त्यांनी तो वळण घेतला आणि वळण घेतला तर तिकडे त्यांना एकही गाडी पाहायला मिळाली नाही। सोबतच पूर्ण जंगल होतं, काळोखिट्ट होतं आणि त्यासोबतच कुठलेही घर किंवा कुठली व्यक्ती देखील त्यांना दिसत नव्हती। त्या लोकांनी गाडीमध्ये गाणी लावलेली आणि चांगले आरामात चाललेले होते, फक्त गाडीचा लाईटीचा उजेड आणि रोडच त्यांना तेवढं दिसत होतं। आपले सबस्क्रायबर सांगतात की काही वेळानंतर अचानक त्याच्या मित्रांनी ते गाडी चालत होती, त्यांनी गाडी थांबवली आणि आम्हाला पुढच्या दिशेला असं हात करून सांगितलं। तेव्हा आम्ही पुढे पाहिलं तर एक व्यक्ती जी आहे ती अशी झोपलेली होती आणि त्याच्या बाजूला दुसरी व्यक्ती रडत मोठमोठ्याने रडत होती आणि काय बडबडत होती। ते लगभग 50-40 मीटर अंतरावरती थांबलेले होते। तेवढ्यातच तिकडे जी रडत बसलेली जी व्यक्ती होती ती जी आहे ती धावत ह्या गाडीजवळ आली आणि जोरजोरात त्यांचा जो डोअर आहे तो अशी खेचण्याचा प्रयत्न करायला लागली, उघडण्याचा प्रयत्न करायला लागली, परंतु आतून जी आहे ती सेंट्रल लॉकिंग लॉक होती आणि सतत ग्लासेस वरती मारत होते की लवकर विंडो डाऊन करा असे ते त्यांच्या भाषेमध्ये, तिकडची जी काही भाषा होती गावठी भाषेमध्ये ते सांगत होते। तर ह्यांनी जे आहे ती मराठीमध्ये त्यांना विचारलं की काय झालं,
आणि त्या लोकांनी फक्त एवढीच अशी विंडो जी आहे ती डाऊन केली, फक्त एक बोट, की समोरच्याचा आवाज जो आहे तो आपल्याला आतमध्ये ऐकू येईल एवढीच त्यांनी विंडो ओपन केली. परंतु तरी देखील तो बाहेरील व्यक्ती सतत डोर ओपन करण्याचा प्रयत्न करत होता. तर ह्यांनी त्या बाहेरील व्यक्तीला विचारलं नेमकं झालंय काय, आम्हाला नीट आणि हळू दम घेऊन सांगा. तर त्यांनी सांगितलं की आमची बाईकचं जे आहे ते ऍक्सिडेंट झालेलं आहे आणि माझा भाऊ तिकडे जागेवरती पडले आहे, त्याच्या डोक्यातून खूप रक्त वाहत आहे, त्याला खूप लागलेला आहे, कृपया आमची मदत करा, लवकर या बाहेर, त्याला गाडीमध्ये घ्या, असं तो सांगत होता. तेवढ्यातच मागच्या दोघांनी हालचाल केली बाहेर उतरण्याची. तेवढ्यातच ड्रायव्हरनी जे आहे ती त्या लोकांना थांबवलं आणि सांगितलं की थांबा, गाडीतच बसा. त्यांनी त्यांना पुन्हा विचारलं नेमकं ऍक्सिडेंट कसं झालं, काय झालं, तुम्ही डॉक्टरांना फोन केलात का, तुम्ही अँब्युलन्सला फोन केलात का. तर तो व्यक्ती फक्त एवढंच बोलत होता, तुम्ही दरवाजा उघडा, प्लीज आम्हाला मदत करा, तुम्ही बाहेर या, सगळ्यांनी बाहेर या, माझ्या भावाला तुमची मदतीची गरज आहे, त्याला हॉस्पिटलला घेऊन जायचं. एवढंच तो व्यक्ती फक्त सतत बडबडत होता. जी गाडी चालवणारी व्यक्ती होती त्यांनी त्याला सांगितलं एक काम करा, आम्ही तर तुम्हाला काही मदत करू शकत नाही, मी एक काम करतो, मी कोपऱ्यावरतीच जी आहे ती एक बहुतेक पोलिसाची गाडी पाहिलेली आहे, लेफ्टवरनं आम्ही आता वळण घेतलं, तिकडे एक गाडी होती, ती बहुतेक पोलिसांचीच व्हॅन होती, मी एक काम करतो, त्यांना फोन करतो आणि त्यांना इथे बोलून घेतो. त्यांनी लगेच फोन फिरवला आणि फोन केला की आम्ही ह्या ठिकाणी होती, या इकडनं आम्ही लेफ्ट टर्न मारलेला होता आणि तिकडनं 5-8 किलोमीटर पुढे आल्यानंतर सरळ इथे एक अपघात झालेला आहे, तर कृपया, मी इकडे पर्टिक्युलर नंबरची गाडी पाहिलेली आहे, त्यांनी त्या व्हॅनचा नंबर देखील सांगितला की मी तिकडे जे आहे ते MH01 CT 8510 या नंबरची पोलिसांची मोबाईल व्हॅन पाहिलेली आहे, कृपया तुम्ही त्यांना फोन करा आणि त्यांना ह्या दिशेवरती पाठवून द्या. हे जेव्हा त्या डोरवर असलेल्या व्यक्तीने ऐकलं तेवढा तो लगेचच पळत सुटला आणि त्यांच्या भाषेमध्ये बोंबलत सुटला, अरे पळा, त्यांनी पोलिसांना फोन लावलेला आहे. हे ऐकताच तिकडे जो झोपलेला व्यक्ती होता तो पटकन उठून त्यांनी ती पडलेली बाईक उचलली, हा जाऊन त्याच्या मागे बसला. त्यासोबतच झाडामध्ये लपलेले 4 व्यक्ती देखील धावत आले, कोपऱ्यामध्ये लपून ठेवलेल्या बाईक्स त्यांनी काढल्या, त्याच्यावर बसले आणि पळत सुटले. आणि हे सगळं पाहून सगळे गाडीतील 4 लोक दंग आणि थक्क राहिले. त्यांना काय करावं, काही सुचत नव्हतं. त्यांना कळून चुकलेलं की आपण किती मोठ्या संकटातून जे आहेत ते बाहेर निघालेले आहोत. जर त्यांनी चुकून जरी दरवाजा उघडलेला असता किंवा कोणतरी बाहेर पडलं असतं तर त्यांची तिकडे काय झालं असतं, लुटमार झाली असती, हत्या झाली असती, कार चोरी झाली असती, त्या जंगलामध्ये ते लोक एकटेच पडले असते किंवा किती त्यांना त्रास त्या रात्री भोगावा लागला असता, काही सांगता येत नाही. परंतु तो जो गाडी चालवणारा होता त्यांचा मित्र, त्यांनी हुशारी दाखवली, त्याच्यामुळे ते टाळता आलं. त्यानंतर ते तिकडनं निघून गेले, हॉटेलवरती आल्यानंतर ज्यांनी आपल्यासोबत ही घटना शेअर केली त्यांनी त्यांच्या मित्राला विचारलं, अरे तुला कसा गाडीचा नंबर एवढा लक्षात राहिला त्या पोलीस व्हॅनचा. तर त्यांनी त्याला सांगितलं, अरे वेड्या, मला काही पोलिसाची वगैरे गाडी दिसली नाही, मी जो नंबर सांगितला तो बाहेर जाऊन बघ, तो आपल्याच गाडीचा, माझ्या स्वतःच्या गाडीचा नंबर आहे. मला कळून चुकलेलं की हा नाटक करतो आहे, त्याच्यामुळे मी देखील त्याच्यासोबत नाटक केलं. तर त्या ड्रायव्हरची हुशारीमुळे ह्या सगळ्यांचा जीव वाचला गेला. तर मित्रांनो, अशा काही गोष्टी आपल्या भारतीय रोडवरती होत आहेत, अजून देखील होत आहेत. घरफोडी वगैरे ह्या गोष्टी देखील बऱ्याचशा अजून देखील होत आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी ड्रायव्हिंग करत असताना या गोष्टींची काळजी घ्या. कोण जर मदत मागेल, मुलगी, म्हातारा व्यक्ती, लहान पोर, अजिबात 12च्या नंतर किंवा रात्रीच्या वेळी थांबण्याची अजिबात गरज नाही आहे. कोणासाठीच थांबू नका. समोरच्या पेक्षा आपला जीव जास्त महत्वाचा आहे. हा, मला मान्य आहे की अशा गोष्टीमुळे ज्याला खरंच गरज आहे त्याला देखील मदत मिळणार नाही, परंतु या घटना खूपच जास्त वाढलेल्या आहेत. तुमच्यासोबत देखील अशी काही कधी कुठे घटना घडलेली असेल तर ती घटना तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता, जेणेकरून त्याच्यामुळे आपल्या या फॅमिलीला, सबस्क्रायबर्सला जे आहेत ते मदत होईल आणि ते लोक देखील अलर्ट होतील आणि अशा ह्यांच्या जाळ्यामध्ये, सापळ्यामध्ये ते अडकणार नाहीत. तुम्ही जर काही शेअर कराल त्याच्यानी एखाद्या व्यक्तीचा जरी जीव वाचला तर ती खूप मोठी गोष्ट असेल. तर हा नंबर आहे, त्याच्यावरती तुम्ही मला कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता, टाईप करून सांगू शकता किंवा व्हॉइस रेकॉर्ड करून पाठवू शकता. ती पूर्ण समजून घेऊन त्यावरती व्हिडिओ बनवीन आणि लोकांसोबत शेअर करीन. तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओपासून मदत झालेली असेल आणि ज्यांनी ही गोष्ट आपल्यासोबत शेअर केली, घटना आपल्यासोबत शेअर केली, त्यांना खूप खूप धन्यवाद आम्हाला अलर्ट करण्यासाठी. आणि मित्रांनो, जी मी तुम्हाला लास्ट लोकेशन सांगितलेलं जिथे माझ्यासोबत घडले, तिकडे पुढे काही दिवसानंतर बहुतेक साऱ्या फॅमिली सोबत ते घडलं. काहीकांचे कान कापण्यात आले, काहीकांना बरेचसे वार वगैरे तिकडे करण्यात आले त्या भागामध्ये. तो एरिया खूपच जास्त वाईट आहे, त्यामुळे त्या एरियामध्ये रात्रीचा प्रवास करणं टाळा. खूप रिस्की एरिया आहे. तो कोणता एरिया आहे त्या व्हिडिओमध्ये जाऊन पहा नक्की काय घडलेलं होतं आणि तो एरिया नक्की कुठला आहे. मी मॅपमध्ये दाखवून वगैरे सगळं सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.